नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायमन स्वागत करतो। सायराम मित्रांनो, सर्वांना बघता बघता ऑगस्ट महिना चालू झालेला आहे। ऑगस्ट महिना म्हटला तर कोणता सण येणार आहे हे प्रत्येक कोकणवासीला आणि मुंबईकरांना सांगायला नको। मित्रांनो, लवकरच आपल्या मोठमोठ्या कारखान्यामधून आपल्या गणपती बाप्पाचं आगमन चालू होणार आहे। पण आपल्या घरगुती गणपती बाप्पाचं गणरायाचं आगमन कोणत्या कार्यशाळेतून करायचं या आतापर्यंत तुम्ही विचार करत असाल ना। म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो आपल्या घरगुती गणपती बाप्पा गणरायाचं आपण कोणत्या कारखान्यातून आणि कुठून आपण आगमन करणार अशा एका कारखान्याला आपण भेट द्यायला जाणार आहे। मित्रांनो, त्या कारखान्यामध्ये बोलायचं म्हणजे ना, एवढ्या सुंदर आणि सुबक मूर्त्या त्यांनी सजवलेल्या आहेत ना, त्याच कारखान्याला अशी एक भेट द्यायला आपण त्या दादाला भेट देणार आहे, त्या कारखान्याला भेटणार आणि पूर्ण गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल जाणून घेणार आहोत। तर चला, जरा देखील वेळ न घालवता आपण डायरेक्ट कार्यशाळेला भेट देऊया आणि तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला त्या कार्यशाळेत जाण्याचा येण्या जाण्याचा मार्ग मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन। तर चला, व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका, डायरेक्ट आपण कार्यशाळेला भेट देऊया। साईराम। मी तुम्हाला ज्या कार्यशाळेबद्दल सांगत होतो मित्रांनो, हीच ती कार्यशाळा वागेश्वरी आर्ट्स म्हणून ओळखली जाते। त्याचा गौरव दादा त्याला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे आणि इकडे तुम्ही बघितलं तर शाडू माती आणि कागदी लगद्याच्या मूर्त्या तुम्हाला इकडे भेटणार आहे। आता या कार्यशाळेत भेट देताना तुम्हाला कसं येता येईल ते तुम्हाला मी सांगतो। तर मित्रांनो, इकडे जर आलात ना, दिंडोशीवरनं येत असाल ना, तर तुम्ही इकडनं जर आलात दिंडोशी मार्गे तर सरळ आलात ह्या साईडला तुम्हाला रत्नागिरी हॉटेल लागेल। रत्नागिरी हॉटेलच्या बरोबर इकडे वागेश्वरी स्टॉप आहे। वागेश्वरी स्टॉपच्या बाजूला बरोबर तुम्हाला वागेश्वरी आर्ट्स म्हणून दिसेल आणि इथे स्टॉप आहे। जर तुम्ही गोकुल आपलं नागरी नवारा वगैरे या साईडने जर येत असाल ना, तर नागरी नवाराच्या साईडने जर या साईडने आला तरी तुम्हाला इकडे वागेश्वरी स्टॉप दिसेल। वागेश्वरी स्टॉपच्या बाजूला बरोबर इकडे तुम्हाला वागेश्वरी आर्ट्स आहे। इकडे एक मंदिर देखील आहे, वागेश्वरी मंदिर देखील आहे। ते देखील लाईव्ह लोकेशन तुम्हाला मी पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये देऊन जाईल। आणि आता जाऊया ते डायरेक्ट कार्यशाळेमध्ये। कार्यशाळेमध्ये बघू शकता की इथे सुंदर मूर्त्या केल्या आहेत बघा। ज्या आपण मोठमोठ्या कारखान्यामध्ये मूर्त्या बघतो ना मित्रांनो, त्या देखील मूर्त्या इकडे बनवलेल्या आहेत आणि ह्या सर्व मूर्त्या मित्रांनो शाडू मातीच्या आणि आपल्याला सर्व कागदी लगद्याच्या बघायला भेटणार आहे। हे बघा, इथे सुंदर काम केलंय बघा। तर आता आपण गौरव दादाला भेट देऊया। गौरव दादा, तर काय सांगशील कार्यशाळेबद्दल? आता सगळ्या बॉम्बे पॅटर्न नवीन मी चालू केलेले आहेत। आता कागदी लगद्याच्या, आता पीओपीच्या दृष्टिकोनामुळे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनामुळे मी सगळ्या आता लगद्याच्या चालू केल्या आहेत। टिश्यू पेपरच्या त्या पण सगळ्या बॅलेन्सिंग आहेत, या सगळ्या टिश्यू पेपरच्या आहेत मूर्त्या। मोठ्या पण आहेत आपल्याकडे, मोठ्या एक 10 फुटापर्यंत भेटू शकतात टिश्यू पेपरच्या मूर्त्या। 10 फुटाच्या पण टिश्यू पेपरच्या मूर्त्या भेटतील? हो। तरी या कार्यशाळेत किती वर्ष झाले दादा आणि कधीपासून काय सुरुवात केली आणि कशी सुरुवात केली? 2012 पासून आपली कार्यशाळा आहे। 2012 पासून ते 2025 वर्ष झालेले आता। तर जबरदस्त, खूप म्हणजे स्ट्रगल करून आतापर्यंत या पायरीपर्यंत पोहोचलेला आहे। कारण का मी स्वतः लहानपणापासून ही कार्यशाळा बघत होतो, तर काल जाताना बघितलं तर खरंच खूप सुंदर। लहानपणापासून मी जायचो मातीकाम करायला। माझे गुरु आहेत, ते माहीमला राहतात, केतन विंदे म्हणून। केतन विंदे म्हणून, हा, माझे गुरु आहेत ते। त्यांच्याकडे मी मातीकाम वगैरे सगळं शिकलेलो आहे पूर्ण। अच्छा, हो, ठीक आहे, चालेल चालेल। दादाशी बोलता बोलता मित्रांनो या मूर्तीकडे लक्ष गेलं माझं आणि पूर्ण मूर्ती बघाल तर बॅलन्स वरती गेलेली आणि बॅलन्सिंग मूर्ती म्हणून बोललो। आता हे बघा, 3 मोर आहेत आणि त्या 3 मोरांवरती सुंदर अशी मूर्ती उभी आहे बघा। त्याच्यानंतर इथे देखील एक मूर्ती आहे, ही पण पूर्ण बॅलन्स वरती आहे बघा। तर या मूर्तीबद्दल आपण दादाकडूनच जाणून घेऊया। दादा, काय सांगशील या मूर्तींबद्दल आणि ह्या मूर्त्या आपण कागदीच्या आहेत की शाडू मातीच्या की पीओपीच्या आहेत? कागदी लगद्याच्या आहेत। ही जी पूर्ण मूर्ती आहे ही पूर्ण कागदी लगद्याच्या, आणि हे जे आहेत मोर ते फक्त आपण पीओपीचे बनवलेले आहेत। मूर्ती फक्त कागदी लगद्याचे आहेत। म्हणजे जेवढं बॅलन्स केलंय ते पूर्ण कागदी मूर्ती, पूर्ण बॅलन्स कागदी लगद्याचे आहेत। त्या बात। आणि असं बघायला गेलं एक मोठी पण आपल्याकडे एक आहे, बघतात 5-6.5 फूट जाते ही, आणि एकदम हलकी असते वजनाने, असं तुम्ही बघू शकतात। ही टिश्यू पेपरची मूर्ती, टिश्यू पेपर म्हणजे पूर्ण कोणी लहान मुलगा देखील उचलू शकतो। 2-5 वर्षाचा जरी उचलेल। आणि विसर्जन करताना घरी विसर्जन करू शकतो, करू शकतो। एक 10 ते 15 मिनिटात पूर्ण मेल्ट होईल। 10-15 मिनिटांमध्ये पूर्ण टिश्यू पेपर आहे पूर्ण मित्रांनो। खरं, आणि किती फूट असेल तर ही 2 फूट आहे मूर्ती मित्रांनो। 2 फुटाची मूर्ती दादाने एकदम सहजरित्या उचललेली आहे। पण आता चंद्र आहे, याच्या खाली चंद्रावर असा बसवणार आहोत। अच्छा, म्हणजे बॅलन्स वरच सगळ्या। त्या बात आहे मित्रांनो, खरंच जबरदस्त मूर्ती आणि किती सहजरित्या उचलल्या। म्हणजे विसर्जन करायला देखील मित्रांनो गेलो तरी आपण जेमतेम 10-15 मिनिटांमध्ये विसर्जन होईल। आणि इथे मोठ्या मूर्त्या देखील, याच्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया। आणि दादा, पुढे अजून काय कार्यशाळा? आता आपण नवीन व्हेरायटी काढलेल्या आहे, त्याच्यामध्ये हे सगळे मातीचे आहेत।
या ही जी सर्व समोर- मातीच्या मूर्त्या आहेत. ही समोरची दिसते याच्यामध्ये 15 पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत मातीचे. 15 पीस अवेलेबल आहे. हो, शाडू माती 2 फुटामध्ये. अच्छा. हा. मग ते 15 पीस म्हणजे आता जर मला आता ती मूर्ती एवढ्या सुंदर प्रकारे सजवलेली आहे, हा, जर आपल्याला वेगळ्या पद्धतीने सजवून भेटत तरी असेल तर पण भेटेल तुम्हाला. तरी पण भेटेल आपल्याला. हो, आणि ह्याचे चार्जेस वगैरे ते मूर्ती बुक केल्यानंतर तू मूर्ती सांगतो की बुक केल्यावरच आपण सगळ्यांना फोटो वगैरे देतो काढायला, त्याशिवाय देत नाही. अच्छा. हा. मित्रांनो, ही मूर्ती जर तुम्ही प्रत्येक कार्यशाळेमध्ये या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये ही मूर्ती आता दिसण्यात येते. म्हणजे या वर्षीचा नवीन कृष्ण look रूप काही आहे आहे? तो. ओके, कृष्ण रूप आहे. हो, तर मित्रांनो, खरं आहे बघा, खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत. तिथे जय मल्हारची देखील मूर्ती बनवलेली आहे आणि डायमंड वर्क वगैरे पण करतो आता. सगळं पूर्ण ऑल तेव्हा मित्रांनो, डायमंड इकडे वर्क वगैरे. इकडे जय मल्हारची मूर्ती ठेवली आणि किती सुंदर प्रकारे सजवलंय बघा. त्याच्यानंतर इकडे फेटा वगैरे घातलेला आहे मूर्तीला, जबरदस्त असा. खरंच खूप सुंदर असं काम केलंय. इथे कृष्णाची मूर्ती आहे, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तिथे सुंदर प्रकारे सजवलंय बघा. कलर वगैरे बघाल ना मित्रांनो, खरंच खूप भारी केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात आवडती मूर्ती म्हणजे मला या कार्यशाळेतली ही एक मूर्ती आणि अजून एक मूर्ती मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. पूर्ण. तेव्हा किती सुंदर आणि बारकाईने काम केलंय बघा. डोळ्याची आखणी वगैरे पण बघाल ना मित्रांनो, खरंच खूप सुंदर प्रकारे केलं. म्हणजे आपला गणपती बाप्पा खरंच एक टक आपल्याकडे बघतो असं वाटतंय बघा. आणि डायमंड वर्क वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे किती सुंदर केलंय बघा, बारकाईने केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर हार वगैरे जर बघाल ना तुम्ही, किती सुंदर प्रकारे केलाय बघा. आणि धोतर खरंच खूप बघण्यासारखं आणि भारी. त्यामध्ये दादा अशी एक मूर्ती आपण मोठी पण बनवली आहे. कोणती? Same. हे बघा, सेम मूर्ती आहे मोठी खाली. हे बघा, हे बघा, सेम सेम मूर्ती आहे मित्रांनो. त्याच्यात 4 फुटापर्यंत आपण बनवल्या आहेत. 4 फुटापर्यंत भेटून जाईल आपल्याला. हो, किती सुंदर काम केलंय बघा. ह्याच्यावरती पण डायमंड वर्क बघाल ना मित्रांनो. वरती फेटा आहे, फेटाला डायमंड वर्क बघा किती भारी केलंय. त्याच्यानंतर हार वगैरे खरंच खूप सुंदर सजवलंय बघा. जबरदस्त जबरदस्त खरंच. आणि इथे देखील आता एक काम चालू आहे, म्हणजे डायमंड वर्क वगैरे करतात आता. त्या मूर्तीला देखील कलर बघा किती सुंदर केलेला आहे. आणि आपल्या कार्यशाळेमध्ये किती फुटापर्यंत ते किती फुटापर्यंत आपल्याला मूर्त्या भेटून आता जातील? सध्या तरी आपण एक 8 फुटापर्यंत आपण ठेवल्या आहेत मूर्त्या. 8 फुटापर्यंत. हो, म्हणजे 1 फुटापासून ते ते 8 फुटापर्यंत. फुटापर्यंत. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त. त्याच्यानंतर मध्ये हे बघा, इकडे आपल्याला सुंदर ही पण एक मूर्ती आहे. त्या मूर्तीला आपण श्रीमंत दगडूशेठ पुणा. दगडूशेठ हलवाई मित्रांनो. ही एक मूर्ती बघा. आणि त्याच्यानंतर ना थोडं फिनिशिंग वगैरे केलंय. हे बघा, थोडं कलरचं काम चालू आहे याच्यावर. अजून डायमंड वर्क बाकी आहे का? हो, याला आपण गोल्डनचं हे केलेलं आहे, वर्क चढवलेलं आहे पूर्ण. पूर्ण गोल्डन वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे पण लंबोदर म्हणून आहे. हे बघा, जबरदस्त आहे, जबरदस्त. खरंच खूप भारी भारी मूर्त्या केलेल्या आहे. ऑलमोस्ट अर्धा मूर्त्या बुक झालेल्या आहेत आता. तेव्हा इथे आहे एकविरा कोळी लुक आहे. भारी भारी जबरदस्त. आणि मस्त खिकडा वगैरे देखील ठेवलेला आहे. भारी भारी. ही मूर्ती मी तुम्हाला दाखवली. मोठ्या मूर्त्या देखील आहेत. त्याच्यानंतर अजून एक मूर्ती आहे, त्या मूर्तीबद्दल मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे सुंदर रूप आहे. आणि जो कलर फेटायला आणि धोतरला केलाय ना, जबरदस्त आहे. या मूर्तीला मित्रांनो डायमंड केला ना, तर अजून खरंच एक सुंदर एक सोज्वल रूप येईल गणपती बाप्पाला आपल्या. अरे, ही पण एक मूर्ती जबरदस्त केलेली आहे. त्यामध्ये मस्त कमळाची फुलं दिलेत बघा हातावरती. त्याचा देखील डायमंड वर्क खरंच जबरदस्त केलाय. खरं डायमंड वर्क मला आवडलं ना, तर मित्रांनो हे आवडलंय. जो गणपती बाप्पाचा दास सजवलाय ना, तो किती सुंदर प्रकारे सजवलाय बघा. आणि धोतरची फिनिशिंग वगैरे, नीरा वगैरे बघू शकता. एक पण नीर अशी नाही की इकडे तिकडे झालेले आहे. व्यवस्थित बारकाईने काम केलेलं आहे बघा नीरांचं. भारी जबरदस्त. पुढे अजून मूर्ती बघा बघा. इथे एक मोठी मूर्ती आहे. दादा काय सांगशील मोठ्या मूर्तीबद्दल? ही मोठी मूर्ती 1 टन मध्ये बनवली आहे, स्पेशल ह्याच्यात. स्पेशल म्हणजे ऑर्डर दिलेली, त्या ऑर्डरच्या हिशोबाने आम्ही ती कलर केली आहे ती मूर्ती. आम्ही ही पण मूर्ती जेवढी मोठी आहे ती शाडू मातीची कागदी लगद्याची. ही कागदी लगद्याची आहे पूर्ण. कागदी लगद्याची बघा मित्रांनो. कलर बघा किती सुंदर प्रकारे कलर केलाय.
पूर्ण वर्क बघाल ना मित्रांनो, हे बघा सिल्वर कलर केलेला आहे पूर्ण. तुम्हाला जसं कलर पाहिजे तसं तुम्हाला कलर करून भेटेल गणपती बाप्पाचा. बघा कानातलं वगैरे सर्व टिक्का वगैरे बघा किती मस्त केलं. हे लाईट मध्ये काही वेगळा इफेक्ट पडेल का मूर्तीला? हो, निऑन कलर आहे, निऑन कलर पडेल ना याला? पूर्ण निऑन कलर आहे. जबरदस्त. त्याच्यानंतर ही पण एक मूर्ती आहे. त्या मूर्तीला बघाल तर मित्रांनो मस्त धोतर वगैरे घातलेला आहे, पेटा वगैरे तिथे घेतलेला आहे बघा. धोतरचं काम वगैरे देखील खूप सुंदर केलेलं आहे. आणि पाठीमागे पण तुम्हाला मोठमोठ्या मूर्त्यांची ऑर्डर देखील करून तुम्ही म्हणजे 10 फुटापर्यंत, मग अशी दादाने तुम्हाला सांगितलं 10-12 फुटापर्यंत केलात तरी तुम्हाला टिश्यू कागदी पेपर लगद्यामध्ये टिश्यू पेपरच्या मूर्त्या कागदी लगद्यामध्ये भेटून जाते. याचा अजून वर्क बाकी आहे, बुकिंग वगैरे ऑलमोस्ट झालेली आहे, लवकरात लवकर याची देखील हे करेल. आणि दादा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही तुझा? कॉन्टॅक्ट नंबर आपण ह्याच्यात देऊया. कार्ड वगैरे आपलं कार्ड आहे, हे बघा मित्रांनो, कार्ड आहे दादाचं. देव वेताळ सातेरी रवळनाथ दोजन उपलकर दोजन वागेश्वरी आर्ट्स मूर्तिकार गौरव दादा नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर कार्यशाळेला भेट द्या. जेणेकरून अशा सुंदर सुंदर मूर्त्या, दगडूशेठ हलवाईच्या मूर्ती, त्याच्यानंतर आपले बॅलन्सिंग मूर्ती वगैरे, त्याच्यानंतर आपल्या साध्या मूर्त्या पाहिजे असेल बघा, बैठी मूर्ती वगैरे देखील आहे इकडे. त्याच्यानंतर इथे एक सिंहासन, अर्ध सिंहासन वन साइड बसलेली मूर्ती आहे आपल्याकडे. इथे जास्वंदाच्या फुलावरती बसलेली देखील मूर्ती आहे. सर्व मूर्त्या बघून झाल्यानंतर मित्रांनो अजून एक मूर्ती या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो रंगकाम बोलाल तर खरंच खूप सुंदर केलेलं आहे. आणि खरंच खूप बारकाईने या मूर्तीला खरंच खूप सुंदर प्रकारे, जसा गोल्ड कलर झाला, आकाशी कलर झाला, इकडे सुंदर केलाय बघा. हातावरती श्री देखील बघा किती सुंदर केलाय. आणि मूर्तीचं एवढं तेजस्वी रूप मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही बघितली असेल नीट तर बघा, लाईटचं काम केलेलं आहे, इथे सुंदर केलंय बघा. पूर्ण मूर्ती मित्रांनो, जसं कानाची बॉर्डर झाली, हाताची ही बॉर्डर झाली पाठीमागे, त्याच्यानंतर मग परत ही बॉर्डर झाली, तिथे सुंदर केलंय बघा. आणि अशा सुंदर मूर्त्या मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त आपलं वागेश्वरी आर्ट्स गौरव दादाकडे भेटेल. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून मित्रांनो अशा सुबक आणि सुंदर मूर्त्या लवकरात लवकर बुक करून घ्या. आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणरायाचं आगमनाची तयारी जशी चालू केलेली आहे तसंच बुकिंग देखील लवकरात लवकर चालू झालेलं आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती बुकिंग करू शकता. आणि कॉन्टॅक्ट पेक्षा मित्रांनो मी तर सांगेन ऍड्रेस दिलेला आहे, त्या ऍड्रेसला येऊन तुम्ही स्वतः ही मूर्ती बघा, म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती बघायला भेटेल. असा काहीतरी वेगळा प्रकार काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल, जसं लाईट्स केलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलं बॅलन्सिंग मूर्ती दाखवली, त्याच्यानंतर इकडे बघू शकता धोतर वगैरे गेलेलं आहे. मगाशी तुम्ही बघितलं कस्टमर देखील, त्यांना देखील मूर्ती खरंच खूप आवडली, कारण बघता क्षणी या मूर्तीच्या प्रेमात कोणीही पडेल अशी मूर्ती आहे मित्रांनो. बघा इथे परत आता दादा दुसरं काम करायला घेतलंय. तर लवकरात लवकर या कार्यशाळेला भेट द्या आणि अशा आपल्या लाडक्या बाप्पा गणरायाचं आगमनाची तयारी लवकरात लवकर चालू करा. भारी वाटलं, जबरदस्त. हे बघा इथे पण किती सुंदर मूर्ती आहे बघा, इथे पण कृष्णाचं रूप आहे, भारी. या मूर्तीसाठी तर एक लाईक नक्की होणार, जबरदस्त आहे. कलर नहीं स्किन कलर ये चलेगा आपको ना? सर बोल रहे थे वैसा वाला कलर, ये हाँ वो कपड़ा अलग अलग दिखेगा आपको. यही कलर में सेम मट्टी का पूरा सेम कपड़ा रहेगा, सेम पूरा एज इट इज पूरा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो या कार्यशाळेचा व्हिडिओ आता इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे. या कार्यशाळेबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला कागदी लगद्याच्या मूर्त्या, टिश्यू पेपरच्या मूर्त्या आणि तसेच शाडू मातीच्या मूर्त्या या कार्यशाळेमध्ये बघायला भेटणार आहे. एक सुंदर उपक्रम म्हणजे इथे आपल्याला आता बॅलन्सिंग मूर्त्या देखील बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर LED लाईट्स केलेल्या मूर्त्या देखील आपल्या इथे बघायला भेटणार आहे. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणी गौरव दादाने प्रत्येक मूर्तीबद्दल सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर आपल्या वागेश्वरी आर्ट्सला भेट देऊन, या कार्यशाळेला भेट देऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं बुकिंग लवकरात लवकर करून घ्या. आणि 27 ऑगस्टला येणाऱ्या आपल्या गणपती बाप्पाचं सुंदर प्रकारे आगमन करा. तर मित्रांनो व्हिडिओ थांबवण्याची वेळ झालेला आहे. ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम, गणपती बाप्पा मोरया.